सात सवयी सांगणार आहे, कुठलंच ज्ञान देणार नाहीये. रिअल सिच्युएशन सोबत सांगते, जी तुम्ही गॅरंटेड अनुभवली असेल. तर चला सुरू करूया. पहिलं, मम्मीचं उदाहरण. ती मम्मी कायम आपल्याला ह्याचं त्याचं उदाहरण देत असते. ती बघ तिची मुलगी किती हुशार आहे. हे जे वाक्य ऐकले ना, तळ पायाची आग ना डायरेक्ट मस्तकात जाते. अशा वेळेस ना अशी लगेच बोलायची इच्छा होते की मग जा ना तिकडेच, तिच्यासोबतच राहा. पण तेच खरी टेस्ट असते. अजिबात डिफेन्सिव्ह व्हायचं नाही, अजिबात सांगत बसायचं नाही आईला, कुठलीच लिस्ट सांगत नाही बसायची की मी हे केलंय, मी पण ते केलंय. हे सगळ्यात वीक रिॲक्शन असतं. स्ट्रॉंग रिस्पॉन्स काय असतं माहिती? कुठल्याच गोष्टीला रिॲक्ट करायचं नाही. कितीही त्रास होत असेल तुम्हाला ऐकताना या गोष्टी, तरीही त्या गोष्टीला रिॲक्ट करायचं नाही. कोणीही असलं आपल्यासमोर, ते आपलं रिॲक्शन आपण कसं रिस्पॉन्ड करू ह्याचीच वाट बघत असतं सतत. जायचं, एकट्यात बसायचं, मग आपली फिलिंग प्रोसेस करायची. अजिबात दाबायची गरज नाही कुठलीच फिलिंग. फक्त त्या व्यक्तीसमोर ती फिलिंग रिॲक्ट करून किंवा रिस्पॉन्ड करून दाखवायची नाही. दुसरं, एक्सचं नवं रिलेशनशिप. आपण इंस्टाग्रामवर जातो, लगेच स्टोरी बघतो आणि आपल्याला ते दिसतं की आपला एक्स नवीन रिलेशनशिपमध्ये आलेला आहे आणि लगेच पोटात खड्डा पडतो. मग आपण काय करतो की आपल्या हातून आपोआप प्रोफाईल उघडल्या जाते त्या व्यक्तीची, फोटो, मग म्युच्युअल फ्रेंड्स कोणते आहेत हे सगळं बघतो. मग लगेच चौकशी करायला लागतो, कोण आहे ही. हा कंपल्सिव्ह स्क्रोल सगळ्यात जास्त त्रास देतो. आपण सतत स्क्रोल करत असतो, बघत असतो, ह्याला त्याला विचारत बसतो की कुठून आली, कशी आहे, कशी सापडली ह्याला, असं कसं नवीन रिलेशनशिप मध्ये गेलं. जेव्हा आपण कंटिन्यू ह्या गोष्टी करत असतो ना, तर ह्या गोष्टीचा आपल्याला जास्त त्रास होतो. खरी जी तुमची ताकद आहे ना, ती आहे त्या क्षणी तो फोन घ्यायचा आणि बाजूला ठेवायचा. पण आपले फिलिंग्स सप्रेस करायचे, दाबून ठेवायचे असंही करायचं नाही. त्याला जागा द्यायचं. तुम्हाला रडायचं असं रडा थोडा वेळ, पण ज्या गोष्टी आयुष्यात संपल्या आहे त्या संपल्याच आहे. तिसरं, ग्रुप चॅटमध्ये प्लॅन सुरू आहे, तुम्हाला विचारलं पण नाही, राईट. नंतर तुम्ही स्टोरीजमध्ये फोटो बघता आणि आतून तुम्हाला दुखतं, वाईट वाटतं आणि हेच वाईट वाटणं तुमच्या रागात परिवर्तन होतं. म्हणजे तुम्हाला लगेच राग येतो, पण लगेच ओके कूल असं पॅसिव्ह अग्रेसिव्ह रिप्लाय जातो किंवा मग सायलेंट ट्रीटमेंट सुरू होते. खरी स्ट्रेंथ म्हणजे आधी स्वतःशी ऑनेस्ट राहणं, मला दुखावलंय हे मान्य करणं आणि मग गरज वाटली तरच शांतपणे बोलणं. तुम्हाला त्या क्षणी जो राग आलेला आहे त्या रागात तुम्ही काहीच नाही पाठवायचं, शांत राहायचं, अजिबात कुठलीच गोष्ट करायची नाही. कारण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि त्या वाईट वाटण्यावरून जेव्हा राग येतो, त्यावेळेस आपण अशा गोष्टी कधी कधी बोलून जातो ज्या कदाचित आपल्याला बोलायच्या नसतात, पण आपल्या तोंडून किंवा आपल्या रिप्लायमधून तेच निघतं. तर अशा वेळेस अशा गोष्टी कंट्रोल करायच्या, कारण त्या गोष्टी नंतर तुम्हाला रिग्रेटच देतात. चौथं, बॉस किंवा टीचर समोर तुम्हाला बोलायची वेळ आली तर. आपण ना बऱ्याचदा कोणासमोर बोलायच्या वेळेस आपल्याला लगेच डोळ्यात पाणी येतं, घसा दाटून येतो आणि तिथेच आपण कधी कधी रडायला लागतो. नंतर ती एम्बॅरेसमेंट डबल होते. आता स्ट्रेंथ म्हणजे त्या क्षणी रडणं असं नाही आहे. स्ट्रेंथ म्हणजे तो मुमेंट सर्व्हाइव्ह करणं. लगेच त्यावेळेस काय करायचं, बाथरूम मध्ये निघून जायचं, मोठा श्वास घ्यायचे, ब्रीद करायचं आणि घरी गेल्यावर पूर्ण मोकळपणे रडायचं. इमोशन्स आपल्याला दाबायचे नाहीयेत, फक्त वेळ आणि जागा निवडायची आहे. 5वं, तुमच्या कझनची एंगेजमेंट झाली समजा आणि फंक्शन मध्ये सगळे तिचं कौतुक करताय आणि आतून तुम्हाला आपोआप विचार येते की माझं कधी होणार. तरीही वरून हसून मिठी मारणं, जेन्युइनली खुश होण्याचा प्रयत्न करणं हे फेक नाहीये, ही खरी मॅच्युरिटी आहे. दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकतात. तिच्यासाठी खरा आनंद आणि स्वतःसाठी थोडी अस्वस्थता दोन्ही व्हॅलिड आहे. त्याच्यामुळे खूप टेन्शन घ्यायचं नाही. 6वं, तुम्ही ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला, तुमचा बेस्ट फ्रेंड, त्यांनी कोणाला थर्ड पर्सनला तुमचा सिक्रेट सांगितला. आपल्याला हे कळायला पहिला इन्स्टिंक्ट असतो लगेच ब्लॉक करणं, अनफॉलो करणं, कट ऑफ करणं, काढूनच टाकायचं त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात. पण त्याआधी एकदा शांतपणे त्या व्यक्तीला जाऊन भेटा, फोनवर विचारा, तू का सांगितलंस असं, का केलंस असं. हे जास्त कठीण आहे पण जास्त स्ट्रॉंग सुद्धा आहे. रिलेशनशिप टिकवायचं की सोडायचं हे नंतरचा निर्णय आहे, पण आधी इम्पल्सिव्ह कट ऑफ नको. लगेच आपल्याला ह्या व्यक्तीला कट ऑफ करायचं, आयुष्यातून काढून टाकायचं, हे असं इम्पल्सिव्ह कट ऑफ नको. आणि 7,
रात्री एखादी वाजता आपल्याला झोप नाही लागत आहे, आपण मे बी अपसेट असतो कधी कधी, एखाद्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला मेसेज करतो, आर यू देअर, मग लगेच डिलीट करतो, पण मग परत टाईप करतो. हे असाच गोंधळ सुरू असतो. ही लोनलीनेस खरी असते, पण त्या क्षणी कोणाला तरी मेसेज करून लगेच व्हॅलिडेशन शोधण्याऐवजी त्या फिलिंगसोबत थोडा वेळ बसायचं आणि शक्यतो जर्नलमध्ये लिहिणं किंवा फक्त ब्रीद करणं, श्वास घेणं, मोठा श्वास घेणं आणि सोडणं, हीच खरी इमोशनल स्ट्रेंथ आहे. बाहेरून कोणीतरी फिक्स करेल याची वाट कधीच बघायची नाही. प्रत्येक जण 1 वाजता जागा असेल किंवा कायम तुमच्यासाठी कोणी ना कोणी अवेलेबल असेल असं होत नाही. त्याच्यामुळे आपले लोनलीनेसचं सोल्युशन आपण काढायचं, छान जर्नल लिहायचं किंवा श्वास घ्यायचा छान आणि आपल्या स्वतःलाच व्हॅलिडेट करायचं. ओके, तर खरं सांगू, ह्यातली प्रत्येक सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे आणि ही तुमच्या आयुष्यात ऑलरेडी घडलेली आहे. मेंटल स्ट्रेंथ पुस्तकातून शिकता येत नाही, ती याच अवघड सिच्युएशनमधून, कोणी न सांगण्यासारख्या क्षणांमधून शिकता येते. तर पुढच्या वेळी यातली कुठलीही सिच्युएशन आली, त्या क्षणी स्वतःला विचारा, मी रिॲक्ट करतेय की रिस्पॉन्स करतेय. फरक तिथेच असतो.